सिग्निफिकंट फिगर लक्षात घ्या. काय स्टडी करायचं आपल्याला? सिग्निफिकंट फिगर. सिग्निफिकंट फिगर. तर सिग्निफिकंट फिगर म्हणजे काय म्हटलं होतं आपण? द सम ऑफ नंबर ऑफ सर्टन डिजिट अँड वन अनसर्टन डिजिट, है ना? म्हणजे आपण काय म्हणतो? हा, येस, द नंबर ऑफ सर्टन, हाय, आधी काय? द सम ऑफ येस द सम म्हणजे बेरीज, है ना? कोणाची बेरीज? सम ऑफ नंबर ऑफ, है ना, सर्टन डिजिट्स and one uncertain digit. यालाच काय म्हणणार मग तुम्ही? सिग्निफिकंट फिगर. लक्षात राहील. आणि कॅल्क्युलेशन मध्ये आपण जेवढे सिग्निफिकंट फिगर वाढवूया तेवढी ऍक्युरेसी काय होते बरं? वाढते कॅल्क्युलेशन मध्ये. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला कालही सांगितलं, आजही त्या ठिकाणी सांगतो की जर समजा आपण एखाद्या लोकेशनला आपल्याला जायचं असेल, हे ना, तर आपण वेगवेगळ्या प्रकारचे उत्तरे या ठिकाणी सांगू शकतो. बरोबर आहे? म्हणजे जसं की तुम्हाला म्हटलं की समजा मुंबईचं अंतर किती, तर आपण जनरली कोणाला विचारलं, बसवाल्याला विचारलं, रिक्षावाल्याला विचारलं, तर तो काय सांगेल? बसवाला काय सांगेल? 400. काय सांगेल? 400. मे बी रेल्वेवाला त्या ठिकाणी काय सांगेल? 350 या 500 असं काहीतरी सांगेल ना. तर लक्षात घ्या, जर समजा आपण एखाद्याला विचारलं की मला बसने जायचंय आणि अंतर किती आहे, तर तो म्हणेल 400 आहे. तर आपण म्हणून मी पोहोचेल का माझ्या लोकेशनला, किंवा मी पोहोचेल का? ते म्हणजे तुला जायचं नेमकं कुठं? आपण सांगूया की मला मुंबईत दादरला जायचंय. तर मला सांगा, अंतर 400 सांगितलंय गेवराई टू मुंबई. तर जेव्हा दादर नाव घेतलं, अजून त्याच्यामध्ये 20 किलोमीटर वाढवलं आणि मग किती म्हणलं की 420. मग परत म्हणलं की मी पोहोचेल का माझ्या लोकेशनला? म्हणजे बघा 420 मध्ये परत 2 वाढले की नाही? 4 आणि परत 2 संख्या डिजिट, अननोन डिजिट किती झाले? म्हणजे नॉन झिरो डिजिट किती झाले? 2. म्हणजे पहिलं सांगितलं होतं 400, याच्यामध्ये नॉन झिरो एकच आला होता. नंतर सांगितलं 420, आता किती आले? 2. आणि सिग्निफिकंट फिगर काय झाला? वाढला. बरोबर आहे? मग आपण परत म्हणलो की सर मी बरोबर माझ्या कॉलनीत पोहोचेल का? तर त्याने विचारलं की तुमची कॉलनी कोणती? तर आपण सांगितलं प्राईम लातूर पॅटर्न क्लासेस, है ना, किंवा प्राईम लातूर पॅटर्न कॉलनी आहे. मग या कॉलनीत मला जायचं असेल तर मी पोहोचेल का बरोबर? तर तो रिक्षावाला काय म्हणाल की नाही, अजून तुम्हाला किती किलोमीटर जावं लागेल? 5. म्हणजे एकूण बेरीज किती आली मग? 425 किलोमीटर. बरोबर आहे? आता किती डिजिट वाढले? सिग्निफिकंट फिगर किती झाली समजा त्या ठिकाणी? आपण म्हणून नॉन झिरो डिजिट किती झाले? 3. म्हणजे याचा अर्थ असा आहे की संख्या काय होत चालली? वाढत चालली. तसं आपण जवळ चाललो की नाही आपल्या लोकेशनच्या, तसं जवळ चाललं म्हणजे आपल्याला काय मिळायला लागली? ऍक्युरेसी मिळायला लागली. काय मिळायला लागली? ऍक्युरेसी मिळायला लागली. मग आपण म्हणलं की नाही मी माझ्या अपार्टमेंटमध्ये पोहोचेल का? तर त्याने परत प्रश्न काय केला की नाही तुझं अपार्टमेंट कोणतं आहे, हे की नाही? तुझं अपार्टमेंट त्या ठिकाणी आपण म्हणू PLPC. अपार्टमेंट कोणतं आहे म्हणू? PLPC. बरोबर आहे की नाही? मग PLPC अपार्टमेंट मध्ये जायचं असेल तर तू म्हणेन तुला अजून किती मीटर जायचंय? 200 मीटर. किती मीटर जायचंय? म्हणजे याचा अर्थ असा आहे 200 मीटर म्हणजे 0.2. म्हणजे आपल्याला असं लिहावं लागतं बघा, 200 मीटर म्हणजे 0.2 द्यायचा. आता कसं काय पुढे नंतर सांगेलच मी तुम्हाला. 0.2. बरोबर आहे? 200 मीटर. म्हणजे अजून काय झालं? 0.2 पुढे संख्या वाढली का नाही? म्हणजे नंबर ऑफ नॉन झिरो डिजिट वाढली का नाही? याचा अर्थ काय झाला की नंबर वाढले, डिजिट वाढले, म्हणजे सिग्निफिकंट फिगर वाढली, म्हणजे आपली ऍक्युरेसी काय झाली? वाढली. मग जेवढे ज्यादा सिग्निफिकंट फिगर तेवढी आपली ऍक्युरेसी कशी असते? जास्त असते. ठीक आहे? मग यामध्ये नेमकं सिग्निफिकंट फिगर काढायचे कसे? ठीक आहे, त्याचा उपयोग कळाला. त्याच्यामुळे काय होतं हे कळालं की सिग्निफिकंट फिगर वाढले म्हणजे काय वाढते? सिग्निफिकंट फिगर वाढली म्हणजे काय वाढते? ऍक्युरेसी वाढते. ठीक आहे, ऍक्युरेसी वाढते, पण ते डिजिट काढायचे कसे? तर मग त्याचे आपण त्या ठिकाणी पाहूया की आपल्याला हे डिजिट काढायचे आहेत ना, तर याच्यासाठीचे लॉ आहेत का? याच्यासाठीची काही त्या ठिकाणी रूल्स आहेत का? तर आपण त्या ठिकाणी म्हणू यस रूल्स आहेत. मग आपण म्हणू रूल्स ऑफ टू फाइंडिंग द सिग्निफिकंट फिगर. टू फाइंडिंग द सिग्निफिकंट फिगर. बरोबर आहे की नाही? हा, तर याच्या सहाय्यानं, या रूलच्या सहाय्यानं आपण काय कॅल्क्युलेट करू शकतो? रूलच्या सहाय्यानं आपण सिग्निफिकंट फिगर कॅल्क्युलेट करू शकतो. ठीक आहे?
मग याच्यामध्ये पहिला जो रूल आहे, रूल नंबर 1, तर सोपा आहे. म्हणजे काय? ऑल नॉन झिरो आर, येस, ऑल नॉन झिरो डिजिट्स आर सिग्निफिकंट. बघा, ऑल नॉन झिरो ना डिजिट्स आर सिग्निफिकंट. लक्षात राहील, ऑल नॉन झिरो डिजिट्स आर सिग्निफिकंट. एक्झाम्पल समजा. बघा आता मी असं लिहिलंय 3 2 3 4 5. सिग्निफिकंट फिगर किती येणार? तो सगळे नॉन झिरो आहेत की नाही? हे सगळे नॉन झिरो आहेत म्हणजे झिरो सोडून सगळे नॉन झिरो, म्हणून एकूण सिग्निफिकंट फिगर किती आले? तर आन्सर आलं 5. समजा मी असं लिहिलं. इथं मी मला सिग्निफिकंट फिगर सांगा, तर सिग्निफिकंट फिगर किती आले? इथं 1 आले, कारण हे झिरो आहेत आणि झिरो सोडून सगळे नॉन झिरो काय असतात? सिग्निफिकंट असतात. ठीक आहे. मग अजून याच्या पुढे जाऊन काही नियम, काही रूल्स त्या ठिकाणी बनण्यात आले. तर रूल नंबर 2 जो आहे तो कसा होता? तर सेकंड रूल मध्ये काय म्हणतो आपण? झिरो बिटवीन, यस, झिरो बिटवीन टू नॉन झिरो डिजिट्स इज ऑल्सो सिग्निफिकंट. या नॉन झिरोच्या बदल्यात आपण दुसरा एक शब्द वापरत असतो बघा, दॅट इज बिटवीन टू सिग्निफिकंट फिगर. हा पण शब्द वापरू शकतो आपण, बिटवीन टू सिग्निफिकंट फिगर म्हणा किंवा डिजिट म्हणा. ठीक आहे. दोन सिग्निफिकंट फिगरच्या मध्ये जर झिरो आला तर तो सुद्धा कसा असतो? सिग्निफिकंट. एक्झाम्पल जर पाहायचं झालं तर अशा प्रकारे 4 0 4 0 0. तर हे सिग्निफिकंट आहेत का? नॉट सिग्निफिकंट. हे दोन नॉन झिरो सिग्निफिकंट आहेत की नाही? आणि हा झिरो दोन झिरोच्या मध्ये आला म्हणून तो पण कसा आहे? एकूण सिग्निफिकंट फिगर किती आले? मग 3 आले की नाही? राहील लक्षात? ठीक आहे. मग असे कितीही येऊ द्या, समजा 3 0 0 5 1, तर लक्षात घ्या या ठिकाणी किती झिरो आले? 2 नॉन झिरो. हा नॉन झिरो आहे, हा पण नॉन झिरो आहे, आणि यांच्यामध्ये 3 झिरो आले. तो तिन्हीच्या तिन्ही पण काय असतात? सिग्निफिकंट असतात. मग 1 असो, 3 असो, 4 असो, किती असो, फक्त 2 नॉन झिरोच्या मध्ये जर झिरो आले तर ते सुद्धा काय असतात? सिग्निफिकंट. म्हणून एकूण सिग्निफिकंट फिगर किती? म्हणून एकूण सिग्निफिकंट फिगर किती? हा 1 2 3 आणि हे 3 हे झाले 3 आणि 3 6. लक्षात राहील सगळ्यांच्या? तर एकूण सिग्निफिकंट फिगर 6. असं सुद्धा येऊ शकतं, तर त्यावेळेस कन्फ्युज होण्याचं काही कारण नाही. 7 0 7 0 0 2 0 1 हे ना. तर हा पण झिरो सिग्निफिकंट आहे, हे दोन्ही पण सिग्निफिकंट आहे. हा पण एकूण किती सिग्निफिकंट झाले? 1 2 3 4 4 नॉन झिरो आणि हे झिरो, म्हणजे एकूण किती झाले? किती मग? 1 2 3 4 5 6 7 8. सिग्निफिकंट फिगर किती? 8. कळलं का? कारण जे जे झिरो नॉन झिरोच्या मध्ये आलेत ते पण सिग्निफिकंट आहेत. नॉन झिरो तर सिग्निफिकंट आहेतच की. ठीक आहे. तर त्यानंतरचा रूल बघा, त्यानंतरचा रूल आपण शिकलो होतो, रूल नंबर 3. हा, इन डेसिमल नंबर एंडिंग झिरो इज ऑल्सो सिग्निफिकंट है ना. बघा, इन डेसिमल नंबर एंडिंग झिरो इज ऑल्सो सिग्निफिकंट. म्हणजे बघा असं असं हे बघा, हे 3 आहे, हे 2 सिग्निफिकंट आहेत कारण ते नॉन झिरो आहेत, आणि हे एंडिंग झिरो आहेत म्हणून हे पण काय आहेत? सिग्निफिकंट आहेत. म्हणून एकूण सिग्निफिकंट फिगर किती आले मग? 5. एंडिंग झिरो इज ऑल्सो सिग्निफिकंट. हा, मग इथं सांगा बरं आता किती येणार? बरं इथे किती येणार? मग हे एंडिंग नाहीत का? आहेत. हे एंडिंग आहेत, पण डेसिमल आहे का? दशांश असला पाहिजे, डेसिमल पॉइंट असला पाहिजे. याच्याबरोबर डेसिमल पॉइंट मी इथे देतोय,
मी इथे देतोय मी कुठेही देऊ द्या, तरी पण लक्षात घ्या. तुम्ही म्हणता सर इथे दिल्यावर समजा इथे दिले तर सिग्निफिकंट फिगर किती, मग सॉरी किती, 4. समजा हेच एक्झाम्पल मी लिहिलंय, असं लिहिलंय, तरी सुद्धा किती, 4. मग तुम्ही म्हणता सर एंडिंग 0 तर हेच आहे दशमनंतर, मग हा कसं काय घेतला? तर लक्षात घ्या, हा सुद्धा सिग्निफिकंट आहे. ह्याचं कारण काय आहे की हा सिग्निफिकंट आला की नाही हे मान्य आहे की नाही तुम्हाला? ओके, हा पण कोण आहे? मग 2 सिग्निफिकंट फिगर मधलाही 0 काय असतो? म्हणून मी तुम्हाला लिहिताना रूल नंबर 2 मध्ये काय लिहिलं होतं की 2 सिग्निफिकंट फिगर मधला 0 सुद्धा, म्हणजे हा 0 सिग्निफिकंट आहे मान्य, हा पण मान्य सिग्निफिकंट आहे. 2 सिग्निफिकंट मध्ये जो 0 असेल, येस 2 0 मधला जो 0 असेल तो काय असतो? सिग्निफिकंट. काय असतो? सो दिस इज ऑल्सो सिग्निफिकंट. आणि म्हणून सिग्निफिकंट फिगर किती आले? 4. राहील लक्षात मग या प्रकारे. त्यानंतर रूल जो आहे नेक्स्ट वन तो कोणता आहे? लीडिंग 0 इज नॉट सिग्निफिकंट. लीडिंग 0 सिग्निफिकंट असतो का? लीडिंग 0 सिग्निफिकंट नाहीये. लीडिंग आणि लीडर आणि फ्रंट आणि समोरचा है ना. मग समोरचा 1 नाही, समोरचे जेवढे तेवढे 0 पण हे सिग्निफिकंट नाही आहेत. हे आहेत का सिग्निफिकंट? मग हे मग एकूण सिग्निफिकंट कळलं का? मग लीडिंग 0 इज नॉट सिग्निफिकंट. लक्षात राहील सगळ्यांच्या या प्रकारे. त्यानंतर रूल नंबर 5. यस, इन एक्सपोनेंशियल नंबर, power of 10 is not significant. म्हणजे 10चा घातांक जो आहे, 10चा घातांक जो असतो, 10च्या घातांकामध्ये जी संख्या आहे ती सिग्निफिकंट असते का? तर नाही. पॉवर ऑफ 10 इज नॉट सिग्निफिकंट. पॉवर ऑफ 10 इज नॉट सिग्निफिकंट. लक्षात राहील. म्हणजे 10च्या घातांकामध्ये जो नंबर आहे तो सिग्निफिकंट नाहीये. लक्षात राहील. समजा एक्झाम्पल पाहिल्याशिवाय लक्षात येत आपल्या 2.300 इंटू 10⁻⁻19. तर 10च्या घातांकावरला हा सिग्निफिकंट आहे का? इज नॉट सिग्निफिकंट. मग याचे सिग्निफिकंट फिगर किती येणार? नॉट सिग्निफिकंट. राईट. इथे किती येणार सिग्निफिकंट फिगर? मग हे सगळे सिग्निफिकंट आहेत आणि म्हणून सिग्निफिकंट फिगर किती येईल? मग कळतंय सर्वांना? ठीक आहे. मग बघा 10चा घातांक जरी सिग्निफिकंट नसेल पण त्याच्या शेजारी जी मल्टिप्लाय संख्या आहे म्हणजे त्याचा जो कोइफिशियंट आहे त्याची जी न्यूमेरिकल व्हॅल्यू आहे ती मात्र कशी असते? सिग्निफिकंट असते. कशी असते? मग कोणताही नंबर मी घेऊ शकतो त्या ठिकाणी, असं नाहीये की तोच असावा म्हणून. इथं सिग्निफिकंट फिगर किती येणार? मग 2. कारण 10चा घातांक सिग्निफिकंट आहे का? नाही. राहील लक्षात सगळ्यांच्या? ठीक आहे. तर हा रूल नंबर किती आहे? 5. आता शेवटचा रूल. यस, इन प्युअर नंबर काय सांगतो बरं का? इन प्युअर नंबर सिग्निफिकंट फिगर इज इन्फिनिटी. काय? या सिम्बॉलला काय वाचतो आपण? इन्फिनिटी. लक्षात राहील सगळ्यांच्या? या सिम्बॉलला काय वाचतो? इन्फिनिटी. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितलं होतं की 6 मँगो 6 आंबे. कोणी म्हणू शकतं का की सर नाही हे 6 नाही, हे 5.6 आहेत, कोण की एक छोटा आहे, असं कोणी म्हणू शकतं का? 6 आंबे 6 आंबे, 6 मँगो 6 मँगो. बरोबर आहे. त्याला कमी त्याला ज्यादा नाहीये. मी ज्यावेळेस 6 मँगो हा शब्द वापरला त्यावेळेस अॅक्युरसी कशी आली? 100%. म्हणजे सिग्निफिकंट फिगर किती आले? खूप. मग खूप या शब्दाचा अर्थ प्रत्येकासाठी इन्फिनिटी. खूप या शब्दाचा अर्थ काय झाला? प्रत्येकासाठी इन्फिनिटी. बरोबर आहे. समजा एखादा कामगार आहे, त्या कामगाराला समजा त्या ठिकाणी त्याचा मालक 10,000 रुपये पगार देत असेल, देणाऱ्यासाठी ते खूप झाले, ते घेणाऱ्याला वाटतं त्याच्यासाठी ते खूप झाले का? मग देणाऱ्याचा खूपचा अर्थ वेगळा आहे
आणि घेणाऱ्यासाठीचा खूपचा अर्थ वेगळा आहे. देण्याला तुम्ही खूप देत होता 1000, तो काय काम करतो, आणि घेण्याला तुम्ही किती काम करतो, मला पैसे देत नाही. कारण त्याचा अर्थ काय झाला, त्याचा मिनिंग काय झाला, त्याचा खूप या शब्दाचा अर्थ झाला, त्याला वाटतं मला 25,000 असावा. लक्षात आलं का? म्हणून प्रत्येकाचा मिनिंग हा खूप वेगळा आहे. माणसाला जर भाकर दिली तर 2 भाकरी तो ओके पोट भरल, आणि बैला समोर 2 भाकरी ठेवल्या तर खूप या शब्दाचा अर्थ बदलला ना. मग माणूस म्हणेल खूप 2 भाकरी मला खूप झाल्या, तसं जनावर म्हणेल का, ते बैल म्हणेल का 2 भाकरी मला पोट भरलं आता खूप झालं, नाही. पण प्रत्येकासाठी खूप या शब्दाचा अर्थ वेगळा असू शकतो. लक्षात घ्या. काही काही जण त्या ठिकाणी असं म्हणतात, समजा काही काही जेवढे इथडा चरणी गेले विचारे म्हणले असेल, देवा मला खूप दिलं, फक्त आता समाधान दे. काय म्हणते, देवा मला खूप दिलं, मला आता कदाचित मुख्यमंत्री गेल्यानंतर ते तिथं काहीतरी मागतच असतील ना. पण प्रत्येकासाठी खूप हा शब्द, म्हणजे आता मुख्यमंत्र्याचं मागणं हे खूप मोठं असेल, सर्वसामान्यांचं मागणं हे छोटं असेल, पण जो मागतो तो आपापल्या परीने कसं मागतो, खूप. म्हणून खूप या शब्दाचा परफेक्ट व्हॅल्यू आपल्याला लिहिता येणार नाही, आणि म्हणून त्या इन्फिनिटी हा त्याचा बेस्ट येतो, की ज्यांनी जे समजायचं ते समजा. म्हणून प्युअर नंबरचा सिग्निफिकंट फिगर सांगत असताना त्याची अॅक्युरसी 100% असते, आणि म्हणून सिग्निफिकंट फिगर किती, इन्फिनिटी. म्हणून सिग्निफिकंट फिगर किती, इन्फिनिटी. लक्षात घ्या. आणि मग मी तुम्हाला काही एक्झाम्पल अजून सांगितले होते, की जर तुम्हाला म्हटलं की मी स्पीड ऑफ लाईट काय किती येणार बघा, स्पीड ऑफ लाईट सी बरोबर 3 × 10⁸ मीटर पर सेकंड असं तुम्हाला नाव देऊन सांगितलं, त्यावेळी त्याचा सिग्निफिकंट फिगर तुम्ही असं म्हणणार नाही की 1 येतो, किती येतं म्हणणार. हा, जर समजा मी तुम्हाला म्हणलं सिग्निफिकंट फिगर ऑफ 3 × 10⁸, मग मात्र 1. पण मी तुम्हाला म्हणतोय की सिग्निफिकंट फिगर ऑफ स्पीड ऑफ लाईट, त्यावेळेस मात्र इन्फिनिटी. सिग्निफिकंट फिगर ऑफ पाय आणि 3.14, याचा सिग्निफिकंट फिगर किती माहिती आहे, इन्फिनिटी आहे. लक्षात राहील सगळ्यांच्या. तर अशा प्रकारे काही कॉन्स्टंट या काही प्युअर नंबरचा सिग्निफिकंट फिगर हा किती असतो, इन्फिनिटी. किती असतो, इन्फिनिटी. तर हे काय आहे, तर रूल्स ऑफ सिग्निफिकंट फिगर्स.